Hello friends, I am Mr. Singne sir and I welcome to my YouTube channel Learn with Singne sir. Today we are going to learn one of the best poem Unit 1.1 Be the Best Standard 8. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, bird be the best little scrub by the side of the rill, be a bush if you can't be a tree. The poem has 4 stanzas and each stanza has 4 lines. The poem is written by Douglas Malloch. Let's see the first stanza. If you can't be a pine on the top of the hill. जर तुम्हाला डोंगराच्या माथ्यावरचं पाईन वृक्ष होता नाही आलं तर तुम्ही बी अ स्क्रब म्हणजे एक स्मॉल प्लांट बना, एक छोटंसं झुडपं बना इन द वेली. वेली मीन्स माहिती आहे दरी. बट बी परंतु बना the best little scrub by the side of the rill, be a bush if you can't be a tree. बेस्ट लिटल स्क्रब बना. बेस्ट म्हणजे सर्वोत्तम. कवितेचा अर्थच असा बी द बेस्ट, सर्वात उत्कृष्ट बना. जी तुम्ही आहात त्यातून तुम्हाला सर्वात उत्कृष्ट बनायचं आहे. सध्या तुम्ही विद्यार्थी आहात, सर्व विद्यार्थ्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट झाला पाहिजेत असं कवीचं मत आहे. त्यामुळं कवीने इथं पाईन वृक्षाची उपमा देऊन तुम्हाला सांगितले, जर तुम्हाला पाईन होता नाही आलं तर स्क्रब व्हा, आणि स्क्रबही होता नाही आलं तर बुश व्हा. द पाईन इज बिगर दॅन स्क्रब. मोठा आहे पाईन, हा स्क्रबपेक्षा मोठा आहे. पाईन इज टॉलर दॅन स्क्रब अँड स्क्रब इज स्मॉलर दॅन पाईन. तर इथं द पोएट कम्पेअर्स विथ स्मॉल थिंग अँड बिग थिंग्स. कवी इथं लहान गोष्टीची तुलना करतोय. आपण सुद्धा जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अशा लहान गोष्टी घडत असतात आणि त्या घडत असताना आपण आपल्याला मोठी एखादी आपल्याला गोष्ट आपल्याच्याने घडली नाही, आपल्याला मोठं यश प्राप्त नाही झालं तर कमीत कमी लहान तरी यश प्राप्त व्हावं असं या कवितेचा उद्देश आहे. स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्हाला पाईन वृक्ष होता नाही आलं तर स्क्रब बना, ज्याला स्मॉल प्लांट म्हणतो. पाईन मीन्स टाईप ऑफ ट्री, एक मोठं वृक्ष आहे आणि ते कुठं आहे, डोंगराच्या माथ्यावरचं आहे. बघा तुम्हाला दाखवतो पाईन वृक्ष कुठं येतं, आणि त्यातलं एक स्क्रब बना. स्क्रब कशा प्रकारचं असतं ते पण पहा. आणि इन द व्हॅली, व्हॅली मीन्स दरीमधलं, एक असे सुंदर दरीमधलं. आणि द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. रिल म्हणजे स्ट्रीम, ज्याला आपण झरा म्हणतो, आणि त्या झऱ्याच्या ज्या बाजूला जी बुश उगवलेला आहे म्हणजे ते बुश तुम्ही बना. इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला पाईन वृक्ष होता नाही आलं तर, किंवा झाड होता नाही आलं तर बुश बना. बघा या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स वापरलेले आहेत. बघा हिल, दुसरा जो आहे रील, म्हणजे हिल आणि रील काय होतात, मॅच होतात. बी आणि ट्री काय होतात, मॅच होतात. मग हाऊ टू आयडेंटिफाय द रायमिंग स्कीम. द फर्स्ट रायमिंग स्कीम, द फर्स्ट वर्ड अल्फाबेटिकल ऑर्डर. हिलला आपण ए देऊया, बीला आपण बीज देऊया. आता हिल आणि बी मॅच होत आहे का, नाही होत, म्हणून वरच्याला आपण ए दिलं आहे आणि बीला काय दिलं आपण, बी दिलं. आणि रील आणि हिल मॅच होते म्हणून पुन्हा ए, परत ए दिलं. आणि परत पुढचा जो आहे बी आणि ट्री मॅच होते म्हणून त्याला परत बी दिलं. मग ह्याचा द फर्स्ट स्टांजाचा रायमिंग स्कीम काय झाला, द फर्स्ट स्टांजा इज रायमिंग स्कीम ए बी ए बी. समजलं. लेट सी सेकंड स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड समहाव ए हॅपियर मेक. If you can't a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. बघा इथं इफ यू कांट पाहिजे बरं का, कारण बघा पहिल्या
स्टांजामध्ये कांट बी वापरलेलं आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये देखील कांट बीच वापरलेलं आहे आणि त्यामधली जे दुसरी लाईन आहे तिथं आर वापरले. मग असं होणार नाही आहे, सगळीकडे कांट बीच पाहिजे, कारण हे रिपिटेशन झालेलं वाक्य, रिपीटेड झालेलं आहे पुन्हा पुन्हा. आपल्याला लगेच लक्षात येतं की बुकची प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून. मग आपण असं म्हणूया, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हाव ए हॅपियर मेक. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास बट द लाईव्हलेस्ट बास इन द लेक. तर इफ यू कांट बी अ बुश, फर्स्ट स्टांजामध्ये सांगितलं होतं की पाईन वृक्ष बना, पाईन होता नाही आलं तर स्क्रब बना, स्क्रबही होता नाही आलं तर बुश बना. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये सेकंड स्टांजामध्ये सांगितलं इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्हाला बुश होता नाही आलं तर बीट ऑफ द ग्रास, गवताचा तुकडा व्हा. बीट ऑफ द ग्रास, गवताचा तुकडा व्हा. बघा तुम्हाला गवताचा तुकडा कशा पद्धतीने असतो तो पण दाखवतोय मी. अँड सम हाव ए हॅपियर मेक, आणि गवताचा तुकडा होऊन जो हवे आहे त्याला तो आनंदी बनवा. मग आपल्यामुळं जर एखाद्याला आनंद मिळत असेल तर आपल्याला लहान व्हायला काय अडचण आहे. हॅवे हॅपियर मेक, म्हणून तुम्ही गवताचा तुकडा व्हा आणि जो रस्ता आहे, महामार्ग आहे त्याला तुम्ही काय करा, आनंदी बनवा. इफ यू कांट अ मस्की, मस्की मीन्स नेम ऑफ फिश, टाईप ऑफ फिश मस्की. इथं आहे बघा मस्की, दाखवलं आहे मी तुम्हाला. देन जस्ट बी अ बास, देन जस्ट बी अ बास. तर बास बट द लाईव्हलेस्ट बास इन द लेक. द मस्की इज बिगर दॅन बास and bass is smaller than muskie. What is the difference muskie and bass? The muskie is not beautiful and bass is very attractive and active and beautiful. So the poet suggested you be a bass but the liveliest bass in the lake. आणि जो लेक आहे, सरोवर आहे जो पाण्याचा, त्यामधला छोटासा मासा बनून तिथले सर्व जे सजीव आहेत, जीव आहेत, त्या सर्वांना आनंद द्या. आणि त्यासोबतच ज्या सरोवर आहे, तलाव आहे, त्या तलावाचंही जी काही आकर्षकता वाढवा. काय बनवून, बी अ बास बनवून. कवीचं या ठिकाणी एक मत आहे. कवी आपल्याला उद्देशून म्हणतो, जर तुम्हाला एखादं डॉक्टर होता नाही आलं तर कमीत कमी त्या डॉक्टरखाली काम करणारा जो शिपाई आहे तो व्हा. एखाद्याला क्रिकेटचा कप्तान होता नाही आलं तर तुम्ही प्लेयर तरी व्हा, पण व्हा. थर्ड स्टांजा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, जर तुम्हाला कॅप्टन्स होता नाही आलं, कॅप्टन म्हणजे जहाजामध्ये काम करणारा जो सर्वात कप्तान असतो, जसा क्रिकेटचा कप्तान आहे तसा जहाजामध्ये काम करणारा जो सेलर असतो सगळ्यात, तो कॅप्टन असतो. आणि त्याच्यासोबत बाकीचे जे काम करत असतात ते क्रू असतात. वी हॅव गॉट टू बी क्रू. तर तुम्ही क्रू बना. काय नाही होता आलं तर, कॅप्टन्स नाही होता आलं तर. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आणि इथं आपल्याकडं भरपूर काही करण्यासारखं आहे. सर्वांचं आपल्याला समथिंग काहीतरी आहे द फॉर ऑल ऑफ अस हिअर, आपल्यासाठी आहे. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू डू. द बिग वर्क टू डू, बिग वर्क मीन्स मोठं काम, इम्पॉर्टंट वर्क्स म्हणू आपण त्याला. वर्क अँड टास्कमध्ये फरक आहे बघा. वर्क्स मीन्स जनरल वर्क, अनकाउंटेबल म्हणू आपण त्याला. अँड टास्क इज काउंटेबल, रिस्पॉन्सिबल वर्क म्हणू आपण त्याला, जबाबदारीचं वर्क. व्हॉट इज द डिफरन्स टास्क अँड वर्क? द टास्क इज अनकाउंटेबल वर्क, means general work,
and task is specific work, countable work, and responsible work. Not necessary explain here, but I want to tell, so I tell you. There's big work to do and the leisures to do. महत्त्वाची कामं सोबत महत्त्वाची नसणारी जी कामं आहेत ते सुद्धा आहेत. अँड द टास्क यू मस्ट टू डू इज द नियर. तुमच्याजवळ जे काम आहे, जवळच्या आसपास तुमच्या जे कामं आहेत ते तुम्ही करा. यू मस्ट डू इज द नियर. मस्ट मीन्स करायलाच पाहिजे. लॉंग डिझायर हे दत्त कवीने आपल्याला शूड वापरलेलं नाही, मस्ट वापरलं आहे, कारण आपण ते केलंच पाहिजे असं त्यांचं म्हणते. कुठलं काम? इज द नियर. तुमच्या आजूबाजूचे जे कामं आहेत ते तुम्ही करा, पण कसे करा? बी द बेस्ट, सर्वात उत्कृष्टरित्या. तर याच्यामध्ये कवीने उद्देशून म्हटलेलं आहे, तुम्हाला जे करता येईल तुमच्या जवळचं कामं ते तुम्हाला करायची. कॅप्टन नाही होता आलं तर क्रू व्हा. महत्त्वाची कामं नाही करता आली त्यासोबत तर छोटी कामं करा. मोठी कामं नाही करता आली तर लास्ट आंजा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. If you can't be a highway, जर तुम्हाला महामार्ग होता नाही आलं तर then just be a trail. ट्रेल म्हणजे कसा असतो? तो अरुंद रस्ता असतो. नॅरो पाथ म्हणू आपण त्याला. नॅरो पाथ, अरुंद रस्ता असतो. जर तुम्हाला मार्ग होता नाही आलं, महामार्ग नाही होता आलं तर तुम्ही ट्रेल बना. इफ यू कांट बी द सन, आणि जर तुम्हाला सूर्य नाही होता आलं तर स्टार बना. स्टार कशी असते? रात्रभर चमकते, परंतु सूर्य दिवसभर चमकतो. आणि सूर्याकडे आपण बघू शकत सुद्धा नाही आहे, परंतु चांदण्याकडे आपण बघू शकतो. पूर्ण आकाश चांदण्यामुळं एकदम आकर्षक दिसतो, सुंदर दिसतो. तर तुम्ही सूर्य नाही बनता आलं तर काय बना? स्टार बना. इट इजंट बाय द साईड दॅट यू विन ऑर फेल. According to the poet, don't consider the size, consider the size. आपल्याला इथं साईज विचारात नाही घ्यायची. बघा, एखादा खेळाडू जो असेल, आपण ज्याला आपण रेसलिंग म्हणतो, कुस्ती म्हणतो, कुस्तीमध्ये जर आपण खेळत असताना जर एखादा कमी वजनाचा जरी असेल तर त्याच्याकडं टेक्निक असते, ट्रिक्स असते, आणि त्या ट्रिक्सच्या जोरावर तो सहजरित्या त्याच्यापेक्षा जास्त वजनाच्याला पाडतो. म्हणजे द डोंट डिपेंड ऑन द साईज, डोंट कन्सिडर द साईज. म्हणून आपण साईज विचारात घ्यायची नाही, कोणाला लहान मोठं समजायचं नाही आहे. साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुम्ही जिंका. अपयश असेल या अपयश जरी आलं तरी आपल्याला, जिंकलो किंवा अपयशी झालो तरी आपल्याला इथं हे करायचं आहे. बघा, एखाद्या वेळेस सचिन तेंडुलकर बघा झिरोवर विकेट पडत असते, त्याच्या आऊट होत असतो तो, मग तो क्रिकेट खेळायचं सोडून दिलं आहे का त्याने? नाही आहे. असे बरेचशी उदाहरणं आहेत की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोगी पडेल. मी ते तुम्हाला काही शेवटी सांगणार आहे. बघा, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. आणि तुम्हाला जे काही व्हायचं आहे त्यातून सर्वात उत्कृष्ट बना. एक वाक्य तरीसुद्धा सांगतो मी. क्वालिटी इज द मॅन डुईंग द समथिंग बेटर अँड बेटर ईच डे. बघा, जे तुम्हाला काम करायचं आहे ते काम दररोज जर आपण त्यामध्ये सुधारणा केली, त्याच्यामध्ये गुणवत्ता ठेवली तर ते काम अधिक काय होतं? चांगलं होत चालतं. आणि एका दिवशी ते काय होतं? सर्वात चांगलं होतं. तसं तुम्हाला सुद्धा इथं बी द बेस्ट बनायचं सांगितलं आहे. जरी तुम्ही पाईन वृक्ष नाही झाला तर स्क्रब बना. स्क्रब बनता नाही आलं तर बुश बना. आणि बुशही बनता नाही आलं तर बीट ऑफ द ग्रास बना. आणि बीट ऑफ द ग्रास बनता नाही आलं तर मस्की बना. मस्की बनता नाही आलं तर बाश बना. बासही बनता नाही आलं तर कॅप्टन बना. कॅप्टन बनता नाही आलं तर क्रू बना. महत्त्वाची कामं करा, मोठी कामं करा. मोठी कामं नाही करता आली तर छोटी कामं करा. महामार्ग बनता नाही आलं तर फौल रस्ता बना, अरुंद रस्ता बना. सूर्य नाही बनता आलं तर स्टार बना, चांदणी बना. अशा प्रकारची कविता होती. यातले काही मी इमेजेस तुम्हाला दाखवणार आहे. बघा, सगळे काही तर शक्य नाही मला दाखवणं, कारण मी पहिलीच वेळेस हा व्हिडिओ बनवतो आहे. तर धन्यवाद. आज आपण बी द बेस्ट या कवितेबद्दल माहिती बघितली.
ही कविता आपण शिकलोत. माझ्या नवीन नवीन यूट्यूब व्हिडिओला पाहण्यासाठी, माझे नवीन नवीन यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.